संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे ते म्हणजे पवित्र पोर्टल 2025 हे कधी सुरू होणार आहे। तर बघू शकता पवित्र पोर्टल 2025 येत्या काही दिवसांमध्ये सुरू करून देण्यात येणार आहे। कारण की यामध्ये आता जी डॉक्युमेंट लिस्ट आहे म्हणजे विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे याबद्दलची माहिती आलेली आहे। तर बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 दिलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी। तर ज्याही विद्यार्थ्यांनी TIT टेट 2025 दिलेली आहे तर ते विद्यार्थी यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर 2025 साठी पवित्र पोर्टल हे लवकरच सुरू होणार आहे, तरी विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। तर बघू शकता सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना लागणार आहे टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र म्हणजे जेही तुम्ही पासपोर्ट साइज फोटो यूज केलेला होता ते तुम्हाला लागणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता जी तुम्ही स्वाक्षरी सुद्धा यूज केलेली आहे ती स्वाक्षरी तुम्हाला यावेळेस जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहे किंवा स्वप्रमाणित करणार आहे तुमचे जे प्रोफाईल असणार आहे त्यासाठी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचरचा यूज करता आला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला तो जो तुम्ही टेट 2025 ला यूज केलेला आहे तोच फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला यूज करायचा आहे। त्यानंतर बघू शकता महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल आणि डोमेसाइल सर्टिफिकेट जुने असेल तरी सुद्धा चालणार आहे, कारण डोमेसाइल सर्टिफिकेटला एक्सपायरी डेट नसते त्यामुळे। त्यानंतर विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर ते विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करू शकतात आणि हे कंपल्सरी नसणार आहे। त्यानंतर काही समांतर आरक्षण असतात ज्यामध्ये दिव्यांग असल्यास त्याबद्दलचं तुम्हाला प्रूफ द्यावं लागते, माजी सैनिक असल्याबाबतचं प्रूफ, पदवीधर अंशकालीन असल्यास त्याबद्दलचं प्रूफ द्यावं लागते, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा तुम्ही जर खेळाडू असेल तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही यासाठी जे रिझर्वेशन आहे हे घेऊ शकता। अनाथ जे विद्यार्थी असतात त्यांना अनाथ सर्टिफिकेट लागणार आहे। तर अशाबद्दलचं जे समांतर आरक्षण आहे यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत। जर तुम्हाला यामधले कोणतं आरक्षण पाहिजे असेल तर तुमच्याकडे त्याबद्दलचं प्रूफ किंवा डॉक्युमेंट्स आहे का एकदा चेक करा, जर नसेल तर तुम्ही अजून सुद्धा डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवू शकता। त्यानंतर बघू शकता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे बघू शकता तुम्हाला 10वीची मार्कशीट सुद्धा लागणार आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेडी करून ठेवू शकता, कारण भरपूर सारे विद्यार्थ्यांकडे मार्कशीट असते परंतु बोर्ड सर्टिफिकेट नसतात, तर तुम्ही तुमच्या शाळेमधून घेऊ शकता। त्याचप्रमाणे 12वी म्हणजे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुद्धा तुम्हाला मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्हीही लागणार आहे। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल त्यांना सुद्धा मार्कशीट सुद्धा लागेल आणि तुमची जे डिग्री सर्टिफिकेट असते जे आपल्याला युनिव्हर्सिटी मार्फत मिळते ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याने जर PG केलेली असेल तर सेम टू सेम PGचं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट ह्या लागणारच आहे। एखाद्या विद्यार्थ्याने जर डिप्लोमा केलेला असेल जसं की D.Ed केलेलं असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका हे दोन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। म्हणजे मार्कशीट तर तुम्हाला लागणारच आहे 10वी पासून तर डिग्रीपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, परंतु त्याचसोबत तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा 10वीचे बोर्ड 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी द्यावेच लागणार आहे। अशाबद्दल संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये दिलेली आहे। जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कमी असेल तर तुम्ही आता संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। त्यानंतर जर तुमच्याकडे जर कोणतं आरक्षण असेल जसं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जर पाल्य असेल, स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे जर प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही देऊ शकता। आणि डॉक्युमेंट्स कशा माध्यमात पाहिजे बघू शकता, तर जे तुमचे फोटो आणि सिग्नेचर आहे हे JPG मध्ये पाहिजे आहे आणि बाकीचे जे तुमचे प्रमाणपत्र आहे हे तुम्ही PDF मध्ये सुद्धा करू शकता आणि 500 KB ची तुम्हाला मर्यादा देण्यात आलेली आहे। तर अशाबद्दल संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये दिलेली आहे। तर यामध्ये दिलेल्या डॉक्युमेंटनुसार तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे रेडी करून ठेवा आणि जेही विद्यार्थी OBC VJNT मध्ये येत असेल त्यांनी आपले नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा चेक करा की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपले एक्सपायर झालेले आहे का, कारण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे एक्सपायर होतात त्यामुळे चेक करा। एक्सपायर झालेले असेल
तर तुम्ही आताच नवीन काढून ठेवा, कारण येत्या काही दिवसामध्ये आता पवित्र पोर्टल हे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, ज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 दिलेले संपूर्ण विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. पवित्र पोर्टल 2025 सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर स्वप्रमाणित कसा करायचा, त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.